ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल। टाइम स्टार्ट नाउ। 15 मिनट्स 3 ओवर के लिए। पहली गेंद अमित पारकर के लिए डाली हुई तेज तर्रार। सोनू सैयद रफ्तार का सौदागर आज इस प्रतियोगिता में पहली गेंद तेज डालने में कामयाब। अलीबाग के हसनैन हनीफ कुरैशी यहां पर आ चुके हैं, उनका भी तेजी से स्वागत है। एजाज कुरैशी नाम से जाने जाते हैं और वो दमखम जरूर उन्होंने कल के दिन मैदान पर दिखाई। पहली गेंद सोनू सैयद की यहां पर भिंडी आते हुए। फिर से एक बार अमित पारकर का रुकने वालों में से कहा, उठा ले रे देवा, मुझ गरीब को नहीं तो इस गेंद को सीमा रेखा के पार। डीजे पेश। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर षटकार लगाते हुए बैटर अमित पारकर। इसे एक बार अखला से लाइन अड़वल से खेलने का प्रयास, इस बार लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए नजर आ रहे गेंदबाज अगर देखा जाए तो सोनू सैयद अच्छी गेंदबाजी करते हुए। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद स्लॉट में, उसे पार्किंग लॉट में भेजा। तीसरी गेंद डॉट। 4 ओवर का होने वाला मुकाबला। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर नाराज। एक्स्ट्रा के 7 रनों की प्राप्ति। क्वालिफाई की मैच कौन जीतेगा और अंतिम 5 में प्रवेश करेगा। 7 रन स्कोर कार्ड पर पहला ओवर प्रगति पर। हमारे साथ महाराष्ट्र का बुलंद आवाज, हमारे काबिल दोस्त निनाद विजय कदम सर, दोस्ती की दुनिया का राजा आदमी। गेंदबाजी के लिए फिर से एक बार सोनू, स्ट्राइक एंड पर एक छक्के के साथ बल्लेबाजी करते हुए। इस बार हवा में खेल दिया, फील्डर है वहां पर, और जब तक फील्ड करेंगे तब तक एक रन लेने का मौका। हमारे मित्र अशोक शिंदे यहां पर आए, उनका स्वागत है। श्री दत्त गुरु जीतनगर वाइश्य के सपोर्टर। एक रन के साथ स्कोर पहुंचे स्कोर कार्ड पर 8 रन। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज गणेश मड़वी, एक आक्रामक खिलाड़ी। डांसिंग डाल आगे अगर खेल दिया, गैप ढूंढने की कोशिश, फील्डर है वहां पर, शॉट मिड ऑफ की दिशा में एक रन लेकर स्ट्राइक रोटेट की। एक रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 9 रन विदाउट लॉस। पहला ओवर प्रगति पर। अभी आए हुए दर्शकों की जानकारी के लिए चालू मुकाबला श्री दत्त गुरु जीतनगर वाइश्य बनाम नागेश्वर आवास। इस बार फिर से ऑन साइड पे ड्राइव किया है, लॉन्ग ऑफ में फील्डर, लॉन्ग ऑफ में फील्डर है, कोई रन की गुंजाइश नहीं। हर गुंजाइश को खारिज करते हुए यहाँ पर गेंदबाज सोनू सैयद। डॉट गेंद जाने के बाद स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 9 रन 1 ओवर की समाप्ति के बाद विदाउट लॉस। क्वालिफाई का मैच है, इसके बाद सेमी की शुरुआत होगी। पांचों टीम से गुजारिश है, चारों टीम से कि यहाँ पर आकर अपनी उपस्थिति दर्शाए। गेंदबाजी के लिए गेंदबाज फिर से एक बार नीचे, पहला टीम के से दूसरा ओवर लेकर रमेश गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे। जरूर अगर देखा जाए तो 4 मिनट लगे इस ओवर को समाप्त करने के लिए। सोनू सैयद ने अच्छी गेंदबाजी की। 15 मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है। जमा करायचे 3 गेंदों में अगर 3 विकेट लेते हैं तो अशोक शिंदे की तरफ से 500 रुपए का कैश प्राइज अमोल शिंदे की तरफ से जरूर यहाँ पर जमा है। पहली गेंद सिंगल आते हुए 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 10 रन। और हैट्रिक के लिए भी अमोल शिंदे की तरफ से 500 रुपए। ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद। रमेश आज इस प्रतियोगिता में कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। जिस खिलाड़ी ने पहली गेंद पर छक्का लगाकर शुरुआत की थी ना, उस खिलाड़ी को यहां पर चकमा देने में कामयाब।
स्कोर का हुआ स्कोर कार्ड पर श्रीश हमें बतलाते हुए 10 रन। रमेश अपने छोड़ के अगली गेंद, इस बार मैदान की दिशा में खेल दिया, वाइड में फील्डर है, जब तक फील करेंगे। अब एक रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश नहीं, एक ही रन पर संतुष्ट। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 11 रन। और हैट्रिक के लिए, विकेट की हैट्रिक के लिए यहाँ पर अमोल शिंदे की तरफ से 500 रुपए जमा है। गेंदबाज रमेश फिर से एक बार, इस बार आगे आकर खेल दिया ऑन साइड में, फील्डर वहां पर, ओहो खरताल फुला कानून छेड़ो फरार, पर जब तक फील करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन असर से मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 13 रन। 13 रन स्कोर कार्ड पर। दूसरा ओवर जारी है। सेकंड पर गणेश मड़वी, 9 सेकंड पर अमित पारकर, इस बार कवर की दिशा में खेल दिया फील्डर है, एक रन लेने का मौका, एक रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए हर गेंद के ऊपर रनों की प्राप्ति करते हुए दोनों बैटर। एक रन के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 14 रन। अच्छी गेंदबाजी रमेश के द्वारा कंजूसी गेंदबाजी करते हुए नजर आए कि उन्होंने तीसरे राउंड के लिए मैदान पर प्रवेश किया है, क्योंकि उनकी गुणवत्ता, उनकी गेंदबाजी अचूक लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, मिनी कैप्टन लगाने का प्रयास किया अमित पार कर ले, तब तक एक रन लेने का मौका। एक रन के साथ 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 15 रन। पहले ओवर में अगर देखा जाए तो 9 रन आए और इस ओवर में 6 रन खर्च किए गेंदबाज रमेश ने। अच्छी गेंदबाजी, नए गेंदबाज अरबाज गेंदबाजी के लिए आते हैं। कम आयु में इस खिलाड़ी ने भी वाइशट टीम में अपना एक पहचान बनाकर रखी है, वो अरबाज गेंदबाजी के लिए आते हुए। मैंने अगर देखा इस ओवर के लिए भी अपॉर्चुनिटी अमोल शिंदे इनके तरफ से विकेट की हैट्रिक के लिए 500 रुपए और हैट्रिक भी लगाते हैं तो 500 रुपए का कैश प्राइज अमोल शिंदे इनके तरफ से अरबाज के लिए। सेकंड पर अमित, इस बार अमित के स्लॉट में और उसके ऊपर किया प्रतिकार, गेंद जाएगी सीमा पर, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। पहली गेंद पर छक्का लगाने के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचे 21 रन 21। अच्छी बल्लेबाजी अमित पारकर, पहली गेंद का सामना करते हुए अरबाज के ऊपर छक्कार लगाने में कामयाब। फिर से एक बार फुल टॉल गेंद, फुल टॉल वसूल, गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा, छक्कार। के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 27 रन 27। अमित पारकर अब यहाँ पर मैदान पर रनों की बौछार करने में कामयाब, खाइन तर तुपाशी नहीं तो रुपाशी, और वही स्लोगन यहाँ पर इस्तेमाल करते हुए छक्के के साथ यहाँ पर टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 27 रन 27। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए अमोल शिंदे इनकी तरफ से विकेट के हैट्रिक के लिए कैश प्राइज है, ना कि छक्कों के हैट्रिक के लिए। तो जरूर गेंदबाज अरबाज के ऊपर विश्वास रखा है अमोल शिंदे ने, विकेट प्राप्त करने हैट्रिक लगानी है, पर अमित पारकर लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाने के बाद 27 रन। फिर से एक बार शॉट गेंद हवा में खेलने की कोशिश, फील्डर सोनू
शुभम वहां पर थे, शानदार कैच। पेश अभी अभी हमारे साक्षी भाभी के हीरो बुलेट पर गए और उन्होंने गाना सादर किया, जाऊं चल बुलेट वर। यहाँ पर विकेट प्राप्त करते हुए अमोल शिंदे की तरफ से विकेट की हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज है। जरूर एक विकेट प्राप्त की। न्यू बैटर मैदान पर समीर पारकर, समीर हवा का झोंका। 27 रन, एक विकेट के नुकसान पर तीसरा और प्रगति पर। अरबाज की गेंदबाजी के ऊपर जरूर दो बड़े स्ट्रोक आए और तीसरी गेंद के ऊपर अरबाज ने विकेट प्राप्त की, ब्रेक थ्रू दिलाया। जरूर आवश्यकता थी विकेट प्राप्त करने की। नागेश्वर आवास टीम के बल्लेबाज को आउट कराने में कामयाब। न्यू बैटर मैदान पर इन फॉर्म बल्लेबाज बैटर है समीर पारकर। छोटे भाई आउट होने के बाद बड़े भाई मैदान पर जर्सी नंबर 10 परिधान के हुए समीर पारकर। क्वालिफाई का मैच करो या मरो, अंतिम 5 में प्रवेश करना है ना, तो जरूर यहां पर रनों की बौछार करनी होगी, क्योंकि रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए और वही रनों की प्राप्ति करनी है, तो बड़े स्ट्रोक लगाने होंगे। पर इस बार आते ही बड़ा स्ट्रोक, गेंद को खेल दिया है। डीप स्क्वायर, एक मस्तक पे दस्तक, एक कंटेनर, 3 टमटम, गेंद जाएगी चीन टपा के डमडम, सिवा रेखा के पार। बोला ताई, बोला बोला। दो गेंदों पर 2 छक्के लगाते हुए बैटर अमित समीर पारकर। इस अलीबाग के मैदान पर अगर देखा जाए तो आवास गांव में है हम। शानदार बल्लेबाजी पर इस आखिरी गेंद डॉट करने में कामयाब। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 39 रन, 39। कमाल की बल्लेबाजी दोनों बैटर ने की, अमित पारकर, समीर पारकर। 39 रन, एक विकेट के नुकसान पर। चौथी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए गेंदबाज शिवम गेंदबाजी के लिए आते हुए। शिवदास लट और दीपक लट, A1 जोड़ी श्री सागरी गणेश थल की यहाँ पर आते हुए द लेजेंडरी प्लेयर, उनका भी तेजी से स्वागत है। श्री जोगेश्वरी माता क्रीड़ा मंडल आवास राणे वाली आयोजित भव्य प्रतियोगिता, और जरूर फिर से एक बार सपोर्टर शिवदास लट, दीपक लट यहाँ पर आते हुए। शिवम की पहली गेंद और इस बार देखिए हवा में खेल दिया राजेश आए, शानदार कैच, विकेट का पतन, बल्लेबाज OUT आउट। यहाँ पर पहली गेंद पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज शिवम, उनके लिए भी अपॉर्चुनिटी है लगातार की 3 गेंदों पर 3 विकेट या फिर और हैट्रिक लगाते हैं तो उनके लिए भी 500 रुपए का कैश प्राइज अमोल शिंदे की तरफ से। न्यू बैटर मैदान पर सर्वेश कवले, न्यू बैटर मैदान पर 2 विकेट के नुकसान पर 39 रन। पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश यहाँ पर की गई, पर उस कोशिश में शानदार कैच विजय के द्वारा।
कोई गलती नहीं की और दूसरी विकेट। पहली गेंद के ऊपर सफलता। गेंदबाज शिवम ने बैटर सर्वेश कवले 39 रन स्कोर कार्ड पर क्वालिफाई का मैच। अंतिम 5 में प्रवेश करने वाली कौन सी टीम होगी उसके लिए होता हुआ यह संघर्ष। शुभाशिवरे संघ क्वालिफाय झालेले जेवढे संघ आहेत त्यांना विनंती करेल आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। क्वालिफाय झालेले संघ शुभाशिवरे, गावदेवी रांजणपाडा, कुमार राजवीर यश मापगावकर पुरस्कृत श्री सागरी गणेश स्थल, यजमान संघ जोगेश्वरी माता आवास और सर्वेश कवले आए। गेंद को फेल दिया है फाइनल की दिशा में। गेंद सीमा पर लॉफ्टेड षटकार। जा पहुंचा स्कोर कार्ड पर 45। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर बड़ा स्ट्रोक ब्लास्ट करते हुए आक्रामकता यहां पर सर्वेश कवले के बल्ले से हमने देखी। 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। गेंदबाजी के लिए फिर से एक बार शिवम की पटकी हुई गेंद पर इस बार आउटफील्ड है खराब, मिलेंगे मात्र 1 रन। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 46, 46 रन। फिर से सेम डिलीवरी यहां पर की थी। अगर आउटफील्ड ग्राउंड अगर फुल होता तो जरूर 360 का होता तो जरूर ये बॉर्डर लाइन के पार होती। एक रन के साथ 46, 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी इस इनिंग की 3 गेंदें आना बाकी। इस बार क्या खेलने की कोशिश फील्डर पॉइंट में। ओहो, डोकरा डोकरी काउंटरचा पोला, डोकरा मारते, डोकरी लढवला, बायको चकली मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी। जीवन दान देते हुए यहां पर बैटर्स को और उसका फायदा होता हुआ 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे 47। आने वाली 2 गेंदें शेष बाकी। सम्मानीय अशोक जी राणे साहब यहां पर तशरीफ लाते हुए उनका भी स्वागत है इस दोपहर के सत्र में। तब तक पटकी हुई गेंद गिर जाएगी डिक्लेयर एरिया में। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 48 रन, 48। इस इनिंग की इस पारी की आखिरी 1 गेंद आना बाकी। रन स्कोर कार्ड पर 4 ओवर का होने वाला मुकाबला, क्वालिफाई के मैच। आखिरी गेंद शॉर्ट एंड डिलीवरी दी, फील्डर है वहां पर, शानदार कैच, एक बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश में नाकामयाब समीर पारकर। विकेट आखिरी गेंद पर सफलता। स्कोर का 48 रन। जीतने के लिए 24 गेंदें, 49 रनों की जरूरत। क्या होगा ये क्वालिफाई मैच में, ये सुनने के लिए दूसरे सत्र के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा। माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त जिसमें है दम वो है नीनाजी कदम सर। आयोजन आणि कोणती स्पर्धा आपण पाहिलं मित्रांनो तर ती मोठ्या स्वरूपात करण्यासाठी चांगलं आयोजन, चांगलं नियोजन असणं आवश्यक आणि असेच काही उदात्त देणगीवर आपल्याला लाभलेले आहेत. त्यापैकी एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्माननीय अल्पेश अशोक राणे यांच्या माध्यमातून मंडळाला 500 रुपये देणगी आले, त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्र नाईक यांच्याकडून मंडळाला 500 रुपये देणगी आलेली आहे. या उदात्त देणगीदारांचे मनपूर्वक आभार. असंच आपलं प्रेम, आपलं सहकार्य, आपली साथ, आपली मदत दरवर्षी मंडळाला लाभावी ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. होई आपण मैदानाकडे जिथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते, एक महत्त्वपूर्ण सामना, तिसरीतील सामना आतापर्यंत आपण पाहिलं तर 40च्या 40 संघाने या स्पर्धेमध्ये आपला खेळ दाखवला. त्यामध्ये 4 संघ
आपण पाहिले तर अंतिम 5 मध्ये दाखल होणारे संघ ठरले. पहिला संघ ठरला तो म्हणजेच शुभा हास्य, दुसरा संघ ठरला तो म्हणजेच गावदेवी रामनपडा, तिसरा संघ ठरला तो म्हणजेच कुमार राजवीर यश माभगावकर पुरस्कृत श्री सागरी गणेश तळ संघ. त्यानंतर आजच्या दिवशी आपण पाहिलं तर यजमान संघाने अंतिम 5 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आणि 5वा संघ कोणता होणार ठरणार यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत. एका बाजूला नागेश संघ ज्याने प्रथम फलंदाजी करत असताना 10 रुपये धावसंख्या जमवली ती म्हणजेच 48 धावा विजयासाठी 24 षटमध्ये 49 धावांचं लक्ष ठेवलंय. श्रीदत्तगुर जितनगर वायशेत या संघासमोर पाहूया. श्रीदत्तगुर जितनगर वायशेत संघाकडून सलवारांची जोडी कोणती आहे ते मेहबूबला आपण पाहतोय. मेहबूब आणि सुमित ही जोडी सलवारांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी पाहूया कोणतं षटक घेऊन येतं. पहिल्या षटकाची जबाबदारी कर्णधार समीर पारकर ओल्ड इज गोल्ड कुणाच्या खांद्यावरती सोपवतोय. धावसंख्या झालेली 48 धावा 49 धावांचं लक्ष. नागेश यावा संघ तोच संघ ज्याने याच मैदानात कालच्या दिवशी आपण पाहिलं 39 ही धावसंख्या डिफेंड केली होती. मात्र तो संघ वेगळा होता, मॅच सिच्युएशन काहीशी वेगळी. इथे आपण पाहिलं तो संघ वेगळा, मॅच सिच्युएशन वेगळी आहे. हा सामना आता दबाव दडपण प्रेशर आहेच. त्यामुळे पहिल्या षटक घेऊन येतोय गोलंदाज अमित पारकर. दुसऱ्या बाजूला आपण पाहूया कोणता फलंदाज स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. महबूबा फलंदाज आपल्या स्ट्राईकवर पाहायला मिळेल. 9 सेकंडवर आपण पाहू ते म्हणजेच सुमितला. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. मित्र लक्ष द्या, आपल्याकडे टायमर सेट केलेला इथे. पहिला चेंडू या इनिंग मधील पहिला चेंडू डाऊन द लेग साइड वाईट +1 इथे 2 धाव मिळतील. या अवांत धावांनी आपण पाहतो इथे धावफलकाला सुरुवात होते. या 2 धावांनी आपण पाहतोय धावांचा श्रीगणेश होतोय तो म्हणजेच श्री दत्तगुरु जितनगर वायशेत या संघासाठी 49 धावांचं लक्ष पार करण्यासाठी इथे एकत्रित फलंदाज एक चांगला खेळ दाखवा लागेल. जर सलवाराच्या भूमिकेत आलेला पहिल्या इनिंग मधला खेळ आपण पाहिला तर 3 षटकार अमित पारकरने ठोकले होते, चांगल्या धावा त्यांनी जमवल्या. 2 षटकार समीर पारकर त्याच्या भावानी म्हणजेच पहिला चेंडू ती लगाला स्ट्रोक, पहिला चेंडू ती ब्लास्ट षटकार. सन्माननीय अमोल शिंदे यांच्याकडून पार्श्विक आहे. जर फलंदाजी करण्या संघापैकी कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघा हे कॅश प्राइज बऱ्याच वेळेला ही पार्श्विक फलंदाजून चांगली कामगिरी किंवा गोलंदाजाकडून चांगली कामगिरी होते त्या पार्श्विकांसाठी मात्र बऱ्याच वेळेला ही पार्श्विक घातक ठरतात. हे देखील आपण पाहिलं. पुढचा चेंडू या चेंडू जगाला स्ट्रोक चेंडू हरत आहे, झेल होणं कठीण. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव मिळेल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर सोय चेंडू त्यानंतर षटकार आणि त्यानंतर एकही धाव. धाव संख्या आपण पाहिली. आमचे गुणलेखक स्कोरर मित्र आम्हाला शिरीष राणे कळवतात धाव संख्या झाले ते म्हणजेच 9 धावा. 2 चेंडू 9 धावा आल्यात. चांगली सुरुवात होणं लागेल ते म्हणजेच श्री दत्तगुरु जितनगर वायशेत संघासाठी. गोलंदाजाला मात्र इथे चांगला खेळ करावा लागेल. अमित पारकर महत्वपूर्ण गोलंदाज आणि महत्वपूर्ण गोलंदाज ज्यावरती जर आक्रमण झालं तर मात्र प्रतिस्पर्धी संघ हावी ठरू शकतो.
चांगला चेंडू, या चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं, दिशा दाखवलं, थोडंसं बंबल होतं, साधण्याचा प्रयत्न केला जाणार का, प्रयत्न होतोय आणि यशस्वीरित्या प्रयत्न पूर्ण देखील केला जातो. या 2 धावांनी धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. 11 धावा, 3 चेंडू झाले, 11 धावा आलेल्या आहेत. 49 धावांचा पाठलाग करायचा, त्यामुळे चांगली सुरुवात इथे केली जाते. श्री दत्तगुरु जितनगर वायशे ते संघाकडून पुन्हा एकदा चेंडू लक्षिकच्या बाहेर, स्वैर चेंडू, अवांत धाव मिळतोय. धावसंख्या झाली आहे 12 धावा. या पुढे सामना आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे क्वालिफाईंग राऊंड मधील सामना असेल. म्हणजे पार्श्विकांमधील कितव्या क्रमांकावर कोणता संघ कुठपर्यंत मजा मांडे यासाठीची महत्त्वपूर्ण लढत असेल. पुढील सामना शुभ आशिर विरुद्ध कुमार राजवीर यश माबगाव पुरस्कृत श्री सागरी गणेश स्थळ. पुढील सामना कुमार राजवीर यश मावगावकर पुरस्कृत सागरी गणेश स्थळ विरुद्ध शुभ आशिरे. दोन्ही संघाने कर्णधार टॉस करण्यासाठी या. इथे टायमर सेट केलेला आहे, याकडे लक्ष द्या मित्रांनो. 4 मिनिटं झालेली आहेत आणि 4 मिनिटांमध्ये 4 चेंडूच झालेत, याकडे देखील लक्ष द्या. आपण पाहतो इथे कुमार राजवीर यश माबगावकर पुरस्कृत श्री सागरी गणेश स्थळ संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाले. चला शुभ आशिरे संघ आपल्या कर्णधार पाठवा टॉस करण्यासाठी. विकेटचे पतन, फलंदाज बाद. सुमित विशेष काही करू शकला नाही. आपण पाहतोय 0 धावसंख्येवरती तो इथे बाद झालाय. 5 चेंडू झालेले आहेत. पहिलं षटक आपण पाहतोय. धावा जर पहिल्या षटकात आतापर्यंत 13 धावा जमवल्या गेल्यात. अजूनही बरंच अंतर बाकी आहे. सामना जिंकायचा असेल तर चांगला खेळ दाखवावा लागेल. अमित पारकर आपल्या षटकात विकेट प्राप्त करतोय, आपल्या संघाला ब्रेक थ्रू देतोय. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन अमित पारकर. या चेंडूला शेवटच्या षटकावर पाहिला स्क्वेअर कटच्या पद्धतीत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चिकला घेत चेंडू जातो निकल्या झोन मध्ये. 21 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 14 धावा. पहिला षटका अखेरीस 49 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय श्री दत्तगुरु जितनगर वायशे संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 14 धावा. 14 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आता उर्वरित 3 षटका 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 35 धावांची. 35 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू 35 धावा. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय फिरकी गोलंदाज संदेश कवळे उर्फ सोना गोलंदाजीसाठी आलेला आहे. खऱ्या अर्थाने नागशेवा संघाच्या यशमागचं रहस्य पण पाहिलं तर गोलंदाजी क्रम, वैविध्यपूर्ण गोलंदाजी क्रम, मध्यम गती गोलंदाज आणि त्याचबरोबर फिरकी गोलंदाजी ही जोडगोळी आपण पाहतो, ज्याच्यात हे दोन्ही गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतात. जिथे पहिल्या षटकात अमितने चांगला मारा केला, 14 धावा नक्कीच खर्च झाले, मात्र संमिश्र षटक संपलं तिथे एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर आपण पाहतोय संदेश कवळे फसोना ज्यांनी या स्पर्धेमध्ये
निर्धाव षटक टाकण्याची किमया साधली. मेडनवर टाकलंय जे त्यांनी या स्पर्धेमध्ये असा संदेश कवळेवर पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्कवर. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन लो फुलटा चेंडूला भिरकावला. क्षेत्र तैनात आहे, त्याला चकवत चेंडू जाईल सीमाच्या बाहेर येतोय. चौकार. चला शिवबा अश्विनी संघ आपल्या कर्णधाराला पाठवा मित्रांनो, कारण प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. इथे कुठेतरी फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणार आणि त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील विजयाचा नवा आशेचा किरण दाखवणार असेल. 18 धावा आतापर्यंत धाव फुटू लागले आहेत. मेहबूब स्ट्राईक वरती आहे. यावेळेस चेंडू, या चेंडूवरती धाव घेतली तरी धाव दिली जाणार नाही, कारण शॉर्ट अटेम्प्ट केला नव्हता, कोणताही स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. टेलवेट पद्धतीत या चेंडूला घेऊन केलं जातोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. फिरकी गोलंदाज बघा कशा प्रकारे आपल्या फिरकीची जादू इथे दाखवतोय. कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, कधी चेंडू राखतोय आणि फलंदाजाला जखडून ठेवण्याचा तो इथे प्रयत्न करतोय पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवताना संदेश कवळे. दोन्ही संघाचे कडवे आलेले आहेत. विनंती असेल आयोजकांना की टॉस करून घ्यायचंय आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सन्माननीय अमोलजी राणे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. दोन्ही संघाचे कडवे आलेले आहेत. दोन्ही संघ बक्षीस पात्र नक्कीच झालेत, मात्र कोणता संघ टॉप 3 मध्ये जाणार यासाठीची महत्वपूर्ण लढत. नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच कुमार राजवीर यश मापगावकर पुरस्कृत श्री सागरी गणेश या संघाच्या बाजूने. या चेंडूवरती कशा पद्धतीचा स्ट्रोक येतो बघा. एक धाव मिळते, दुसरी धाव मिळणार नाही, एकच धाव मिळणार. चांगली गोलंदाजी कमबॅक केलं जात आहे. धावसंख्या 20 झाले. पहिल्या चेंडू चौकारानंतर असं वाटलं होतं या षटकात बऱ्याच धावा जमवलं जाणार, मग त्यानंतर 2 निर्धाव चेंडू आले, त्यानंतर 2 21 रुपयाच्या धावा आल्या आणि फलंदाज पुन्हा एकदा जखडून ठेवण्याचं रोखण्याचं काम इथे गोलंदाज संदेश कवळे इथे करतोय. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन संदेश. इथे काय घडतंय बघा. इथे फलंदाज मेहबूब रनआउटच्या स्वरूपात बाद. आणि सामना जो असणार पुढचा तो 4 षटकांचा असेल, याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. चला दुसऱ्या षटकासाठी तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचे. 11 मिनिटं झाले, त्याकडे लक्ष द्या. नागेश्वर आवाज संघ 11 मिनिटं झाले, 2 षटकं आपली पूर्ण झालेली आहेत. तिसरं षटक आपल्याला 4 मिनिटांमध्ये पूर्ण करायचंय. गोलंदाजीसाठी तिसरं महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय गोलंदाज हितार्थ मळवी. 20 धावा झाल्या, 29 धावांची आवश्यकता 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी श्री दत्तगुरु जितनगर वाशी त्या संघाला. हितार्थ मळवी पुन्हा एकदा सज्ज होतोय.
या स्लो फुलटा चेंडूला भिरकावलाय. क्षेत्रक्षण आता आहे. चांगला क्षेत्रक्षण वीरेंच्याकडे पाहतोय. चांगल्या पद्धतीत फेक देखील केली जाते. केवळ एकच धाव मिळेल. धावसंख्या होते ती म्हणजे 21 धावा. 11 चेंडू आणि 28 धावा. 21 नंबर पाहतोय. आव्हान कठीण आहे मात्र शक्य नाहीये. मात्र गोलंदाजी करून पहा. हितार्थ मळी अंतिम षटकात जो कंजूस गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो तोच हितार्थ हे महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय. चांगला चेंडू उशीगडा चेंडू फलंदाजाला जागेवर उभं ठेवणं चेंडू आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 28 धावा. 10 चेंडू 28 धावा ही धावसंख्या पार करण्यासाठी आता मात्र शिवमाने असलेल्या फलंदाज विकासला मोठे स्ट्रोक खेळायला लागतील. याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फलंदाज पुढे सरसावतो त्यापासून चेंडू दूर ठेवला जातोय. अजून एक डॉट बॉल. काही कमालीची गोलंदाजी बघा. 3 चेंडू केले आणि त्यात केवळ एकच धाव दिली जाते. महत्वपूर्ण क्षणांमध्ये हा महत्वपूर्ण गोलंदाज आपल्या संघासाठी तोही मारा करतोय. पुन्हा एक चांगला चेंडू सलग तिसरा चेंडू निर्धाव येतोय. 4 चेंडू झालेले आहेत आणि त्याचमध्ये आपण पाहतोय 3 चेंडू हे निर्धाव आलेले आहेत. काय कमालीची गोलंदाजी आहे बघा. काय या खेळाडूला काय या गोलंदाजाला स्लोगो स्पेशलिस्ट म्हणून ओळखलं जातं नागेश्वर संघाचा तोही दाखवतोय. पुढचा चेंडू चांगला चेंडू. या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न किंवा मी तर म्हणेन की रनआउट स्वतः होतोय फलंदाज. न्यू बॅटर मैदानातील डीजेला मिळेल संधी. अजूनही आपण पाहिलं तब्बल 28 धावांची आवश्यकता. आता मात्र चौका षटकारच या सामन्यात काहीसा बदल घडून आणू शकतात कारण त्या दिशेने सामना चाललाय. सोनू सय्यद हा फलंदाज येतोय. इथे पहिला चेंडूवरती सोनूचा अर्थ दूर झालाय का. अपील तर नक्कीच केलं गेलं होतं मात्र फलंदाज अंतिम चेंडू बाद झाल्यावर पाहतोय. आता अंतिम षटक 6 चेंडू विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी तो गोलंदाज संघाचा कर्णधार नागेश्वर संघाचा ओल्ड इज गोल्ड समीर पारकर. 6 चेंडू समीरला इथे 28 धावा रोखायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला शिवम स्ट्राईक वर नॉसिक असलेला ओमकारला या धावा जमवायच्यात. स्ट्राईक होती शिवम. आज संघासाठी हिरो बनण्याची नामी संधी. एक ऐतिहासिक खेळी एक विजय खेळी साकारण्याची नामी संधी शिवमकडे. पहिला चेंडूवरती शिवमने मोठा चूक खेळलाय. पहिला चेंडूवरती षटकार येतोय. संघावर पाहतोय धावसंख्या उसळी घेते. आता मात्र 5 चेंडू आणि 22 धावा असे कारनामे या आधी देखील झालेत मित्रांनो. त्यामुळे सामना संपला हे बाकी समजू नका. 5 चेंडू 22 धावा. या चेंडू देखील स्ट्रोक चांगला आहे. किती धावा मिळतील इथे चौकार येतोय आणि धडक देखील होते 2 षटकांच्या मध्ये. डीजेला संधी.
दडपण आणि प्रेशर मित्रांनो हे कोणाला चुकलं नाहीये. 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात आणि आता उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 18 धावांची. 4 चेंडू 18 धावा. या चेंडू एखादा स्ट्रोक आला चौका षटका तर मात्र सामना अजून चुरशीचा होईल, कारण फलंदाज तर प्रयत्नशील आहे. प्रत्येक चेंडू प्रहार करण्यासाठी तो प्रयत्न करतोय. इथे समीरला कमबॅक करावं लागेल. यावर चांगला स्ट्रोक, चेंडू जाईल काउंटरला सीमेच्या बाहेर. 1 मोर विकेट, स्मॅश, षटकार डीजे. या चेंडूला लॉफ केलाय कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू सर्वस्व दिशेला, चेंडूच्या मागे किती धावा मिळतील बघायचंय. 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बघा कमालीचा सामना रंगलाय, काय कमालीचा सामना रंगतोय. फलंदाज मात्र इथे प्रयत्न करतोय धावा जवळसाठी. आतापर्यंत षटकाचं प्रकरण पहा, षटकार चौकार षटकार आणि त्यानंतर दुहेरी धाव. पुन्हा एक षटकार येणार, एखादा चौकार येणार का? आव्हान अंतिम चेंडूपर्यंत जाणार का? अंतिम चेंडूचा थरार पाहायला मिळणार का? पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू येतोय. या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. डीचे संधी. दीपक राव बंधू यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं मंडळाच्या वतीने स्वागत करतो. विनंती असेल आपण आश्रस्त व्हा आणि खऱ्या अर्थाने व्यासपीठाची या स्पर्धेची आपण शुभ वाढवा. धाव संख्या आता मात्र 1 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता असताना वाईडचा इशारा निश्चितच येईल. 1 चेंडू 8 धावा. काही ट्विस्ट निर्माण होणार का? संधी पुन्हा एकदा प्राप्त होणार का सामना जिंकण्याची? श्री दत्त गुरुजीत नगर वाशिम संघाला 1 चेंडू आणि अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेचा चेंडू पंचांचा इशारा वाईटचा. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. आत्ता जर चूक झाली तर पुन्हा एकदा संधी उपलब्ध होऊ शकते. 1 चेंडू 7 धावा. यावेळेचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला जातोय आणि हा सामना 6 धावांच्या फरकाने जिंकला तो म्हणजेच नागेश्वर आवास या संघाने. आणि त्याचबरोबर नागेश्वर आवास संघ ठरतो या स्पर्धेतील अंतिम 5 मध्ये म्हणजे टॉप 5 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा 5वा आणि अंतिम संघ. अभिनंदन नागेश्वर संघाचा या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मंडळातर्फे मी आभार प्रकट करतो. ते म्हणजेच श्री दत्त गुरुजीत नगर वाशिम संघाच्या पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी तर मंडळातर्फे मी शुभेच्छा देतो.